अप्रतिम राहिलाय. एका गावाचा प्रवास निरंतर चालेल तर एका गावाचा प्रवास इथपर्यंतच खंडित होईल. या पाहुयात कोणाचे कष्ट प्रामाणिकपणे पडतील. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. ही मॅच नाहीये, खरं तर ही स्पर्धेमध्ये अस्तित्वाची लढाई. टॉप 7 मधून टॉप 4 मध्ये जाण्यासाठी चालू असलेला संघर्ष. 4 3 2 1 लेट्स गेम इज ऑन. जय हनुमान जाताडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान चावणे. टू टीम्स, बोथ टीम्स ऑल द बेस्ट. एक चांगला क्रिकेट तुमच्यामधून पाहायला मिळेल हीच प्रेक्षकांकडून अपेक्षा. या करूयात मॅचला सुरुवात जोरदार टाळ्यांच्या स्वागतानं. टॉप 7 ला करूयात सुरुवात. पहिलाच सामना इन ऍक्शन मध्ये. मॅच लावते सुरुवात. अजूनही प्रतीक्षा आहे. सुसज्ज आहे मैदान आपण पाहतोय वावरलेकरांचं आणि त्याचप्रमाणे ही स्पर्धा देखील निर्विघ्नपणे पार पडते. आणि आजचा अंतिम रात्रमध्ये देखील मी प्रेक्षकांना विनंती करतोय कोणत्याही स्पर्धेचा प्रेक्षक राजा क्रीडा बिंदू असतो कोणत्याही स्पर्धेचा. आणि या स्पर्धेला प्रत्येक प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने एन्जॉय केलं त्या प्रेक्षकांचं देखील सरसमय स्वागत. लेट्स गेम इज ऑन. मॅच लावते सुरुवात. टॉप 7 चा सामना. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी टास. पहिलाच बॉल घेऊन तयार निखिल. निखिलचा पहिलाच बॉल सेन्सिबली पुश केलाय. सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवरती. लाईन ओळखली आहे. पहिला बॉल जातोय निर्धाव. सुरुवात चांगली आहे. शांत गतीनं सुरुवात करायची. टॉस जिंकला. बॅटिंग स्वीकारला या मॅच मध्ये. आणि त्यानंतर मॅच मध्ये बॅटिंग करत असताना किती धावांचं टार्गेट मनामध्ये सेट केलं असेल यावरती लक्ष जरूर आहे. परंतु पहिलाच बॉल निर्धाव. निखिलनं पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं फेकलाय. दुसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल होता. त्याचप्रमाणे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर झोन मध्ये दुसरीची चुकी केली आहे फलंदाजानं. तालमेल जुळलाच नाहीये. कम्युनिकेशन ढासळलंय आणि लागल्या रनआउटच्या स्वरूपात दुसऱ्याच बॉल मध्ये पहिला धक्का टीम जय हनुमान जाताडे संघाला. फिल्डिंगच्या साह्यानं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय हा चौकार.
पहिलाच सामना आहे 2 षटकांचा या स्पर्धेमध्ये. किती धावांपर्यंत पोहोचेल याच वरती लक्ष. आणखी एक चांगला फटका कव्हर वरून गॅप सिलेक्शन बाय द रोहिदास. बॉल सीमा पार. हा नजरात्मक सौंदर्यात्मक फटका. बॉल सीमा पार चौकार. धाव मिळाले एक. दुसरीचा प्रयत्न होत नाही. रोहिदासला स्ट्राईक हवी आहे कारण रोहिदासच्या पाठमधून इन कंट्रोल मध्ये धावा आल्या त्या मॅच मध्ये आणि त्याच कारणास्तव अंतिम 5 बॉल मध्ये जास्तीत जास्त बॉल रोहिदासने खेळावेत हीच अपेक्षा असेल ती जय हनुमान जाताडे संघाची देखील. आणखी एक चांगला बॉल. 22ची धावसंख्या मिळते. पंच सांगतात 22ची 1 रन धावसंख्या आहे ती 13 या आकड्यावर. पहिल्या षटकात आक्रमकता आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात भावेशची गोलंदाजीवरती हा थोडं सावधान पावित्र्य राखले जाते फलंदाजांकडून. बॉल चांगले डिलिव्हर करतोय खरं तर. अंतिम षटक या मॅच मध्ये आपण पाहतोय. भावेशचा बॉल पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान होता बॉल. यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलाय. विकेट किपरची चांगली किपिंग आणि त्यानंतर कलेक्शन चांगलं. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटच्या स्वरूपात बॅटर इज आउट. आणखी एक धक्का. एकही धाव नाहीये. दुसरा धक्का लागतोय टीम जय हनुमान जाताडे संघाला. रोशनजी बोपे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. रोहिदास तोंडे याने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज. वेगवान बॉल पॅड वरती आदळलाय. लेग बिफोरचा शिकार ठरलाय. रोहिदास मात्र इथे होतोय बाद. बॅटिंग करतोय या मॅच मध्ये आणि त्यानंतर प्रेशर मध्ये खरं तर पहिल्याच 3 बॉल मध्ये मोठी धावसंख्या आलीच नाही आणि त्याच कारणास्तव मोठ्या फटक्याच्या शोधात रोहिदास आणि तो देखील इथे माघारी परततो. आता संघ पुन्हा एकदा अडचण येते. पहिल्याच षटकात 11 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. भावेशनं पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये एक 22ची धाव आणि ती वगळता एकही धाव आलेली नव्हती धाव फलकावरती. त्याच प्रेशर मध्ये कदाचित रोहिदास मात्र देखील बाद होतोय. आता धावसंख्या येते 3 गडी बाद 13. बॉल शिल्लक आहेत ते 2 षटकांचा सामना. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूयात आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल.
बॉलिंग ट्रॅकवरती भावेश एकच धाव खर्च केली आहे 4 बॉलमध्ये, 1 धाव त्यानं खर्च केले, 1 बाईची, टोटल 2च धाव आले त्या षटकात. बॉल नंबर 5 घेऊन तयार. भावेशचा बॉल ऑन साइडला उडवलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक हजर आहे, पकडले कॅच, आल्या पावली माघारी परतावं लागेल. बॅटर सुजल हॅज टू डिपार्ट. षटकार आला तर टोटल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. करण ऑन स्ट्राइक. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल कव्हर मध्ये कॅच ड्रॉप. एक तर कंप्लीट, दुसरीसाठी निघालेत आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एकच धाव मिळते. धाव संख्या आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00च्या इकॉनॉमीनं त्या अवघ्या 14 अंकावरती आता येणारे 12 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे जय हनुमान चावणे संघाला टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. नेक्स्ट मॅच चौदा धावसंख्येचे टार्गेट, 700 इकॉनॉमी. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये, उत्तराचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. संतोष दादा भवरे, आपण कुठे असाल तर आपण थेट कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. संतोष दादा भवरे, आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. पंधरा धावसंख्येचा टार्गेट, 2 षटकात धावसंख्या आहे ती 14 आकड्यावरती. आता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे जनोमान चावणे संघाला सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच, जुई 11 होराले आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 गावदेवी पाली. दोन्ही टीमचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर. हे षटक संपण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित हवेत ही कलकलीची विनंती आहे. जीवन 11 पाली गावदेवी पाली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ जुई 11 होराले, आपला कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवा. पुढील संघाचा कर्णधार आपली वाट बघतोय. 15 धावसंख्येचा टार्गेट, टॉप 7चा सामना आपण पाहतोय. टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी हा चालू संघर्ष मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावेच लागतील दोनही संघांना. इथपर्यंतचा प्रवास फार अप्रतिम राहिलाय. प्रत्येक संघानं 3-3 संघांना पराभव करत आता अंतिम मॅच नंबर 4 मध्ये पोहोचलेत एकमेकाच्या अगेन्स्ट. टॉप 7 मधून टॉप 4 मध्ये जाण्यासाठी चालू असलेला संघर्ष महामुकाबला, ही काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी विनंती करतोय
यश जी सुरभे यांना विनंती करतोय आपला शुभ असते आपण या दोन संघादरम्यान टॉस करायचा आहे. टॉप 7 मधील पुढील सामना एकीकडे ए पूल मधील जीवन 11 गावदेवी पाले आणि ई पूल मधील जुई 11 होराले. बोथ कॅप्टन्स टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. टॉस जिंकलाय जुई 11 होराले संघाने. डिसिजन पेंडिंग. इन ऍक्शन मध्ये ऑन गोइंग मॅच कडे आपण जाऊयात. 15 धाव संख्येचं लक्ष ठेवलंय जय हनुमान चावणे संघासमोर. जय हनुमान जाताडे संघाने या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि बॅटिंग करत असताना पहिल्याच 17 मध्ये जमवलं त्या फक्त 14. संदेश ऑन स्ट्राईक इन कंट्रोल मध्ये दिसला या स्पर्धेमध्ये. संदेशची चौफर फटकेबाजी तुम्ही पाहिले. बॉलिंगचा निर्णय जुई 11 होराले संघानं. नेक्स्ट मॅच मध्ये जीवन 11 गावदेवी पाली संघाला प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. इन ऍक्शन मध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात येईल. जुई 11 होराले आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 गावदेवी पाली. टॉप 7 चा दुसरा सामना आपल्या समोर येईल. इन ऍक्शन मध्ये मॅच नंबर 1 टॉप 7 मधील जय हनुमान जाताडे आणि जय हनुमान चावणे. 15चं टार्गेट. चला चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. मी पंचांना देखील विनंती करतोय सामना स्पीडअप करा. 12 बॉल मध्ये 15 धाव संख्येची गरज आहे. पहिलाच बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीनं. सुजलचा बॉल भन्नाट वेग होता. शरीरापासून दूर ठेवला बॉल. संदेशची बॅटिंग चांगली आहे. खरं तर याचा अभ्यास देखील केला असेल जय हनुमान जाताडे संघानं. खूपच दूर होता बॉल. कट करण्याचा प्रयत्न होता. संदेशला बॉल समजला नाही. वेग प्रचंड होता. बॅटचा फ्लो पण होण्यापूर्वीच बॉल निघून गेला झपकन विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 11 बॉल आता 15 धावसंख्येची आवश्यकता. बॅकफुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न काय केलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप केली आहे. रनआउटची दाट शक्यता. रनआउटच्या स्वरूपात बॅटर ओयुटी. परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं फिल्डिंग टीमनं. मिळाले रनआउटच्या स्वरूपात. या स्पर्धेचा चावणे संघाचा यशस्वी फलंदाज संदेश हॅज टू डिपार्ट. दुसरीचा प्रयत्न करायला हवा होता का याचाच विचार करतायत. होतोय बॅटर आउट. कमॉन डीजे. दहा बॉल मध्ये 14. प्रशांत आलाय नवीन बॅटर. प्रशांतचा फटका. बॉल देखील योग्य टप्प्यावरती. मॅग्निफिशियंट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रोवायझिंग बॉलिंग बाय सुजल. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहताय ऍक्शन रिप्ले. बॉल पडलाय गुडलेनच्या स्पॉट वरती. भेदक मारा होता. बॅटर प्रशांतचा स्ट्रोक बॅट पर्यंत पोहोचलाच नाहीये बॉल. खर तर अप्रतिम बॉल फेकलाय सुजलनं. कट केलाय. अप्रतिम फटका. गॅप सिलेक्शन बहारदार आहे. जसा सुई मधून धागा खऱ्या अर्थानं ओ बाबा त्याच पद्धतीनं हा बॉल फेकून दिलाय डीप पॉइंट मध्ये. सीमा पार चौकार.
षटकामध्ये किती धावा पुरतील या गोष्टींकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. टॅचिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून हा फटका पुन्हा कव्हरला उडवायचा होता. यावेळी लाईन खऱ्या अर्थानं बदलली. हुशार गोलंदाज आहे सुजल देखील, व्हेरिएशन करतोय प्रत्येक बॉल व्हेरिएशन करत असताना एकाच टप्प्यावरती अगोदर आपण पाहायचो गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाची, परंतु आता गोलंदाज देखील इतके हुशार झालेत ना की लगेच लाईन चेंज करण्यासाठी देखील लगेच तत्पर होतात. हा क्रिकेट बदललाय, टेनिस क्रिकेटला देखील एक नवीन वेगळंच वलन आलंय. 7 बॉल 10, 7 बॉल 10. पुन्हा एकदा चांगला बॉल, सुजलचं कौतुक. मॅच मध्ये पुन्हा पुनर्रागमित केलंय जे अनुमान जाताडे संघाला. लक्ष्य 15 धावसंख्येचं होतं, परंतु पहिल्या षटकात धावा खर्च झाल्यात फक्त 5. आता येणारे 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. नो टीम मीटिंग प्लीज. लवकरात लवकर सामना आपण पंचांना विनंती करतोय, लगेच आपण सामना चालू करा. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग आपण करू नका. कोणता गोलंदाज वापरायचा आहे ते आपण डिसाइडेड करा आणि त्यानंतर लगेच फिल्डिंग सजवून घ्या टीम जे हनुमान जाताडे संघ. एक कलकलीची विनंती आहे, वेळेचं फार महत्व आहे कारण काही इश्यू आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत खरं तर साथी समालोचक संदीपजी बोर्डे सरांनी, त्यामुळे कृपया करून आपण टाइमपास करू नका. 6 बॉल मध्ये आता 10 धावसंख्येची आवश्यकता. प्रवीण देखील एक चांगला बॅटर आहे. नक्कीच अप्रतिम स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी आली. कृष्णाजी भवारे आणि त्यानंतर संतोषजी भवारे, 2 बंधूंनी एकत्रित येऊन करून दाखवलं की 2 बंधू ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी काय घडू शकतं. आणि खरं तर इतकी मोठी स्पर्धा या 2 बंधूंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यासाठी त्या दोघांचं देखील पुन्हा एकदा करूयात खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार. जबरदस्त हे आयोजन आणि त्यानंतर गेली 5ही रात्र आपण पाहतोय जबरदस्त मेहनत आहे. प्रत्येकाची मेहनत, ऑफिशियल्स असतील, साथी समालोचक असतील, त्यानंतर केटीसी लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक करावं तितकंच कमी या स्पर्धेमध्ये. त्यानंतर विकेट अटॅक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 6 बॉल 10 ची आवश्यकता. प्रवीण कडे ती क्षमता आहे, बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास आहे, विश्वास आणि जिद्द. कोण जिंकेला सामना. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटनं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, बॉलला उचललाय परंतु त्या अगोदर बॉल निसटून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नशिबाचा चौकार. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय, महत्वाचा दर्जेदार चौकार. अरे असं चायनल झाले किती नक्की दिवाने. शून्यातून विश्व निर्माण करणारी वाहिनी, खरं तर जलद गतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी वाहिनी. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून अजिंक्य पवार यांनी प्रयत्न केला आणि त्यांना खरं तर मिळालेली 7 प्रत्येक प्रतिनिधीची आणि त्यातून उभं राहिली मोठी वाहिनी. नागपूरला जाऊन सन्मान देण्याचा प्रयत्न. 5 बॉल 6 ची आवश्यकता. असा असताना आता एकेरीनं दुहेरीनं देखील काम चालू शकतं, तेच कार्य केलंय फलंदाजानं. चौथी धाव, वेगवान गतीने धाव मिळवली. धाव संख्या 1 न पुढे गेली आहे. धाव संख्या येते 10 आकड्यावरती. बॉल संपलेत ते 2. या षटकातील बॉल बाकी आहेत 4. धावा करायच्यात 5. कोण जिंकेला सामना. क्रिकेट अनसर्टेन, क्रिकेटचा खेळ. जिद्द प्रबल असावी मनामध्ये, कारण धडपडावंच लागतं क्रिकेटमध्ये. जिंकण्यासाठी मैदानात खेळावं लागतं दोनही संघांना आणि जिंकण्यासाठीच खेळतायत त्या स्पर्धेमध्ये. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी खेळतायत हे 2 संघ. आता 4 बॉल 5 धाव संख्येची गरज. कोण जिंकेला सामना. प्रयत्न चालू आहेत खरं तर प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमध्ये. 4 बॉल 5. नाठी आरकर धडपडलाय, जपून केला थोडस प्लीज. तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल 4. एखादा निर्धाव बॉल या मॅच मध्ये संपूर्ण प्रेक्षकांचं मन मुग्ध होईल या सामन्यामध्ये. एक निर्धाव बॉल संपूर्णपणे या मॅच मध्ये एक आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. या बॉलवरती देखील सिंगल येते. संत क्रिकेट चालू आहे. हा सामना संत आहे,
परंतु जसा जसा निर्धाव बॉल येईल तसा तसा सामना देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. यात मात्र तील मात्र शंका नाहीये. 3 बॉलमध्ये 4. चला फास्ट केला. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. 4 बॉलमध्ये 5 चे समीकरण आहे. या बॉलवरती आता सर्वांचं लक्ष आहे. बॅटर इज आउट. एकही धाव अर्थातच मिळणार नाही. आता 3 बॉलमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी मगाशीच म्हटलं एखादा निर्धाव बॉल या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन होईल. मॅच बॅलन्स आहे. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 3 बॉलमध्ये 5 टॉप 4 मध्ये जाण्यासाठी हा खऱ्या अर्थानं कडा संघर्ष. नेल बॅटिंग फाईट मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 5. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. धावा जमवल्या फक्त 14. त्यानंतर पहिलं षटक सुजलचं कोण विसरलं या मॅच मध्ये. फक्त धावा खर्च केल्या 5 आणि पुन्हा संघाला विश्वास मिळवून दिला की आज सामना आपण जिंकू शकतो. फक्त 5 धावा देत या मॅच मध्ये जीवित ठेवलं. पहिल्याच बॉल मध्ये नशिबाचा चौकार मिळाला जय हनुमान चावणे संघाला. आणि त्यानंतर देखील एक जलद गतीनं कमबॅक केलंय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रदीप मस्कर या मॅच मध्ये 3 बॉल 5 धाव संख्येची आवश्यकता. 3 बॉल 5 धावा. 3 चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. प्रचंड मेहनत दोनही संघांची. 3 संघांना पराभवाच्या छायेमध्ये ढकलून या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात. एका संघाला 3 बॉल मध्ये 5 तर एका संघाला 5 धावा या वाचवायच्या 3 बॉल मध्ये. क्षेत्ररक्षण विखुरले गेले. 3 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता आहे. बॉल नंबर 3 4 घेऊन तयार होतोय प्रदीप मस्करचा. बॉल कट केला. वॉट अ शॉट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल निघून चाललाय का. अंतिम क्षणी प्रयत्न चांगले परंतु इथे मात्र बॉल निघून जाईल का यावरती आता लक्ष आहे. डिसिजन पेंडिंग आहे. पंच सांगतील. चौकार येतोय. पंचांचा डिसिजन. 4 धाव संख्येसाठी या महत्वाचा चौकार. स्कोर आर द लेवल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. परंतु काय फटका होता. या अगोदर आक्रमकता तुम्ही पाहिली परंतु इथे मात्र प्रवीणचा फटका होता. परफेक्ट टाइम वरती. लेट कट स्ट्रोक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि याचाच फायदा झालाय. आता 2 बॉल मध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. सीमा पार गेला होता बॉल. त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न. नाराज होता क्षेत्ररक्षक देखील. त्याला माहिती हा चौकार आहे. आता 2 बॉल मध्ये 1. या बॉलवरती या मॅचचं भवितव्य. हा बॉल जर निर्धाव आला तर मॅच अंतिम टप्प्यात जाऊ शकते. 2 बॉल 1. बरेचसे सामने आपण असे बदलताना पाहिलेत क्रिकेटमध्ये. आता 2 बॉल मध्ये 1. प्रदीप मस्कर वरती संपूर्णपणे जबाबदारी. स्कोर लेवल झालाय. आता 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 1 धाव. चला लगेच मॅचला सुरुवात करा. फिल्डिंग लावण्यासाठी जास्तीचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. 2 बॉल मध्ये 1. जय हनुमान जाताडे संघ की जय हनुमान चावणे संघ. जय हनुमान चावणे संघाला करायचे 2 बॉल मध्ये फक्त 1. परंतु जय हनुमान जाताडे संघाच्या प्रदीप मस्करला 2 बॉल चांगले टाकायचे मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार ही मॅच. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. 1 ची आवश्यकता. कट केलाय बॉल. वॅकंट एरिया आहे. विजयाचा चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकलाय जय हनुमान चावणे संघानं. टॉप 4 मध्ये पोहोचलेत आणि 2 संघ आम्हाला मिळाले टॉप 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान चावणे संघ. त्यानंतर हार्डलक टीम जय हनुमान जाताडे संघ. आपला इथपर्यंतचा प्रवास अप्रतिम होता. आपला संघर्ष देखील अप्रतिम होता. त्याबद्दल आपले देखील गोड गोड कौतुक. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे